हाय एव्हरीवन. आज आपण आलो आहोत शिरपूर डॅम इथं. इट्याडो धरण नंतर महत्त्वाचा मानला जाणारा धरण शिरपूर धरण. गोंदिया जिल्ह्यातील इट्याडो धरण जो आहे त्याच्यानंतर अगर महत्त्वाचं धरण मानलं जाणारा धरण आहे तो शिरपूर धरण. हा गोंदिया जिल्ह्यातील देवरी जो तालुका आहे ह्या देवरी तालुक्यापासून आणखी देवरी शहरपासून तकरीबन 10 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर वसलेला एक धरण आहे आणि हा एक महत्त्वाचा धरण आहे. ज्याचा फायदा छत्तीसगड राज्य आणि महाराष्ट्र राज्य ह्या दोन्ही राज्याला ह्या धरणाचा फायदा होतो. आणि तशी बघितला तो हा धरण छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर असल्यामुळे जो इट्याडो धरण हा धरणा इथं आपल्याला भरपूर पर्यटक बघायला मिळतात, पण ह्या धरणाकडे जे पर्यटकाची संख्या आहे हे फार कमी बघायला मिळते. तर आज आपण जाणार आहोत शिरपूर धरण इथं आणि दाखवणार आहोत आपण तिथलं जो जलाशय, जो वॉटरफॉल आणि की तिचे जो कॅनल आहेत आपण ते आज आपल्याला दाखवणार आहोत. तर आपण आता उपस्थित आहोत शिरपूर धरणकडे जाणाऱ्या ह्या मार्गावर. आपण शिरपूर गाव ह्या साईडला जो शिरपूर गाव आहे ह्या गावाहून तकरीबन आपल्याला 2 किलोमीटरच्या अंतरावर शिरपूर धरण हा बघायला मिळतो. ह्या मार्गाने आपण आता सरळ जाणार आहोत शिरपूर धरण इथं. हायवे नंबर 6 महाराष्ट्र टू छत्तीसगड हायवे नंबर 6 आहे. आणि की आपण देवरी जसे पार केलो 7-8 किलोमीटर अंतरानंतर आपल्याला शिरपूर गाव हे हायवे नंबर 6वर आपल्याला बसलेला दिसतो. आणि तिथं त्या गावानंतर सरळ गावामधून एक रस्ता जो सरळ निघते जंगला मार्ग तो सरळ जातो शिरपूर डॅम. आणि इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या धरणामध्ये आपल्याला धरणाच्या आजूबाजूला प्रथम आपण धरणाच्या खालच्या साईडला आपल्याला एक हनुमानजीचा मंदिर जो आहे तो बघायला मिळते. हे बघू शकता. जय बजरंगबली. हनुमानजीचे दर्शन केल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट कशी आहे, ह्या धरणाच्या आजूबाजूला आपल्याला जे पडलेले घरं आहेत हॉन्टेड प्लेस हे भरपूर प्रमाणात इथं आपल्याला बघायला मिळतात. हे या धरणाची खासियत आपल्याला बघायला मिळते की धरणाच्या परिसरात आपल्याला असे लोक म्हणतात इथं हॉन्टेड प्लेस आहेत. आता मी तर ते मानत नाही, पण ह्याचे काफी पुराणे प्रमाणात जे घरं आहेत तिथं आजूबाजूला खूप बघायला मिळतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हॉन्टेड प्लेसेस आहेत. आता आपण आलो आहोत शिरपूर धरणाच्या गेटजवळ. हे बघू शकता साईडला एक चेतावणी बोर्ड लिहिलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढे वाहने नेण्यास सक्त मनाई आहे. आता आपण आपली गाडी इथं पार्किंग केलेली आहोत. आता आपण जाणार आहोत ह्या गेटद्वारे शिरपूर डॅमकडे. एक गेट पार करून आता आपण जाणार आहोत शिरपूर डॅम इथे. मनोहर सागर जलाशयाकडे जाण्याचा मार्ग हा सरळ मार्ग जातो जलाशयाकडे. हे असे पुरातन घर या एरियामध्ये भरपूर बघायला मिळतात आपल्याला धरणाच्या आजूबाजूला. मेन गेटपासून जलाशयाकडे जाण्यासाठी आपल्याला तकरीबन 300-400 मीटर आपल्याला पायी चालायला लागतो. हे बघू शकता आपण पोचलो धरणाजवळ. हे बघू शकता धरणाकडे जाण्याचा मार्ग, बांधलेला असलेला रस्ता. ह्या साईडला आपल्याला विश्रामगृह बघायला मिळतो.
हे बघू शकता आपण पोचलो धरणाजवळ. हे बघू शकता जलाशयाचा नजारा. हे बघू शकता ह्या डुबलेल्या बेटावर आपल्याला एक सुंदरसा छोटासा मंदिर बघायला मिळतो. हे बघू शकता आपण. हा मंदिर कुणाचे आहे दादा तिथं? हां, पुराण राजाचं मंदिर आहे. पुराणे राजाचा. काय राजाचं नाव काय? नाव आहे कोणता गाव होतं तो. अच्छा अच्छा. भाऊ सांगतात की एक राज्य महाराजाचा म्हणजे हजारो साल पूर्वीचा हा मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतो. आदिवासी म्हणजे आदिवासी लोकांचे आहे का? आदिवासी लोकांचं मंदिर हे म्हणून राहिले. त्यांना बनवला हे डॅम. अच्छा अच्छा. डॅम कोणी बनवला? त्याने बनला आदिवासीनं. आदिवासी त्यांच्याबद्दल थोडी जानकारी आहे तुम्हाला? जानकारी नाही तेवढी, पण त्यानेच बनला होती असा. म्हणजे आदिवासींनी बनवला हा डॅम? हा, त्यानेच बनला. त्याने अच्छा. ते पार बनवला. अच्छा. तुम्ही आपण कुठले? आपल्या इकडचे शिरपूरचे. अच्छा, म्हणजे आदिवासी लोकांनी बनवला हा? हा. अच्छा. तर भाऊचं असं म्हणणं आहे की जे आदिवासी लोक आहेत त्यांच्या मार्फतच हा डॅम बनवण्यात आला. आता काय आहे ह्या जलाशयाचा नजारा आपल्याला गोटनगाव जलाशयाच्या प्रमाणेच बघायला मिळतो. कारण की गोटनगाव जलाशयामध्ये जिथले प्रमाणात पहाड्या डुबलेल्या बघायला मिळतात तसेच पहाड्या इथं पण आपल्याला डुबलेल्या बघायला मिळतात. बघू शकता प्रचंड व्याप आणि खूप दूरपर्यंत पसरलेला हा डॅम. याची तुलना आपण गोटनगाव इटाडो धरणाच्या डॅम याच्याबरोबर करू शकतो. या धरणामध्ये आपल्याला 7 दरवाजे जे आहेत ते बघायला मिळतात. हे बघू शकता. ओव्हरफ्लो झाल्यानंतर ह्या दरवाजाच्या मार्फत तो पाणी सोडण्यात येते. हे बघू शकता आपण हे दरवाजे. आता आपण जाणार आहोत त्याच दरवाजाकडे आणि आपल्याला दाखवणार आहोत ओव्हरफ्लोचा नजारा. हे बघू शकता किती व्याप आणि कितका परिसर या धरणामध्ये डुबलेला आपल्याला बघायला मिळू शकतो. हे बघू शकता दूर दूर तक पसरलेला हा धरण. प्रचंड व्याप आपल्याला ह्या धरणाचा बघायला मिळतो. हे बघू शकता आता आपण पोहोचलो आहोत कॅनलकडे. ओव्हरफ्लो झालेला पाणी सोडण्यात येते त्या ठिकाणाकडे. हे बघू शकता ओव्हरफ्लो झालेला पाणी सोडण्यात आलेला नजारा. वाव.
हिरो बनून यावं. आता आपण आलो आहोत ओव्हरफ्लो जो पाणी आहे ज्या ठिकाणून सोडण्यात येते त्या ठिकाणाकडे. हे बघू शकता आपण, हे बघू शकता अद्भुतसा नजारा. आता आपण आलो आहोत धरणाचं पाणी सोडण्यात येते. हे बघू शकता धरणाची भव्य उंची, पाण्याचा सोर आवाज. हे बघू शकता. 7 दरवाज्यापैकी फक्त आपल्याला 3 दरवाजे खुले झालेले आपल्याला बघायला मिळून राहिले. हे बघू शकता. हे बघू शकता धरणाची उंची. आपल्याला 7 दरवाजेपैकी 7 दरवाजेपैकी खाली 3 दरवाजे जे आहे आपल्याला खुले करण्यात आणि चालू करण्यात आपल्याला सूचना देण्यात आली आहे. जास्त प्रमाणात पाणी नसल्यामुळे खाली 3ही दरवाजे आहेत ते चालू करण्यात आलेले आहेत. जेव्हा पाण्याचा भरपूर प्रमाण इथं वाढण्यात येतो तेव्हा संपूर्ण दरवाजे आहे ते खोलण्यात येतात आणि याच्याही कारण हे पूर्ण दरवाजे करण्यात येतात. जेव्हा पण आजूबाजूचे गाव असतात त्यांना पण धोक्याची घंटा ह्या दरवाजेमार्फत बघायला मिळू शकतो. म्हणून तर सावधानीने 1 किंवा 2 किंवा 3 दरवाजे तर सहजासहज 3 दरवाजेही खोलण्यात येतात. कारण की पूर्ण दरवाजे खोलले तर आजूबाजूची परिसराची गावं आहेत त्यांना ह्या पाण्यामुळे धोका होऊ शकते. म्हणून काळजीपूर्वक इथले जे दरवाजे आहेत 1 किंवा 2 दरवाजे किंवा 3 जास्त दरवाजे ते चालू करण्यात येतात. हे बघू शकतो आपण. हे बघू शकता आपण धरणाची उंची. असा प्रचंड भव्य धरण, असा भव्य प्रचंड धरण आपल्याला बांधलेला बघायला मिळतो. 7 दरवाजेपैकी फक्त 3 दरवाजे इथं खुललेले आपल्याला बघायला मिळतात. हे बघू शकता पाण्याचा धो आवाज.
हे बघू शकता आपण खुललेले दरवाजे. 7 दरवाजेपैकी आपल्याला फक्त 3 दरवाजे खुललेले बघायला मिळून राहिले. हे बघू शकता शिरपूर जलाचा सुंदरसा नजारा. कच्च भरून वाहत असलेले धरण हे बघू शकता. पाण्याचा धो धो आवाज. हे बघू शकता जलाशयाचा नजारा. धरणाच्या ह्या साईडून तुम्ही येता थोडा सांभाळून या. साईडला जे पायर आहे त्या साईडला एक स्वच्छ असा याचा आपल्याला बघायला मिळतो. थोडं तरी आपली नजर लागली तर दुर्घटना घडली असा एक आपल्याला म्हणण्यात येईल. थोडा सावधान राहावं लागतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. अगर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असणार
तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कुणी माझ्या चॅनलवर नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशा नवीन आणि रोमांचक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर.